चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 28 डिसेंबर बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग। खरं तर मार्गशीर्ष महिन्यातील आज तिसरा गुरुवार आणि या तिसऱ्याच गुरुवारी आहे पुष्य नक्षत्र। ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी आपण नवीन कुठल्याही कामांची सुरुवात करू शकतो किंवा नवीन कुठल्याही गोष्टी जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी हा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो। खरं तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं गुरुबळ प्रबळ करण्यासाठी जे उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी ठरतात। बघा, आजचा दिवस हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। खरं तर मार्गशीर्ष महिना आता सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तो संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे व्रत, वैकल्य, पूजा, पाठ, उपासना, आराधना या सर्वच चांगल्या आणि शुभ गोष्टी करत असतो आणि त्यात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस, संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात मोठा दिवस। आज करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या दिवसाचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। आज रात्री झोपताना मुठभर धणे आणि गुळाचा खडा तुम्हाला फक्त या एका ठिकाणी ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी ठेवल्याने तुमचं भाग्य बदलायला लागेल। माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल, घरातील दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल, घरात असलेली गरिबी कुठेतरी हटायला लागेल। नशीब, जे नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं तेच तुमचं नशीब साथ द्यायला लागेल, नशीब बदलायला लागेल। बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्ज असेल तर कर्ज कमी होण्यासाठी, घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे या लक्ष्मीत वृद्धी होण्यासाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा एक उपाय अत्यंत प्रभावी आहे, जो फक्त आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्याच दिवशी करता येणार आहे। आणि आज तो योग आहे, त्यामुळे आजची ही संधी अजिबात घालवू नका। पुन्हा कधीही संधी मिळेल आपण सांगू शकत नाही। आज जर तो चान्स भेटलेला आहे, आज जर आपल्यासमोर तो योग आहे तर आवर्जून या संधीचा लाभ घ्या। बघा, आता काय करायचं आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला मुठभर धणे घ्यायचे। सगळ्यात अगोदर एक नागवेलीचं विड्याचं जे पान असतं ते घ्या, ते नसेल तर आंब्याची 3-4 पानं घ्या। आंब्याची पानं नसेल, नागवेलीचंही पान नसेल तर फक्त एक प्लेट घेतली तरीही चालेल। या प्लेटमध्ये किंवा या पानावरती ते मुठभर धणे ठेवायचे आहेत आणि त्या धण्यांच्या वरती एक गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, हे ठेवून दिलं की त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। बाजूला दिवा प्रज्वलित असला पाहिजे, उदबत्ती म्हणजे अगरबत्ती एक लावायची आहे। आता हे जे धने आणि जो गुळाचा खडा आहे तो माता लक्ष्मीच्या समोर, माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। तुमची इच्छित जी मनोकामना आहे ती इच्छित मनोकामना तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। एक वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र, गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते धणे। धणे म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आपण समजून त्याचं प्रत्येक दिवाळीत असेल, अमावस्येला असेल, पौर्णिमेला असेल आपण त्याचं पूजन करत असतो। आणि गुळ, कुठलेही शुभ काम असेल, कुठलेही शुभ कार्य असेल, बघा जेव्हाही गणपती बाप्पा बसतात आपल्या घरामध्ये, माता लक्ष्मीची पूजा असते, कुठल्या प्रकारची दैवांची प्राण प्रतिष्ठापना असते, प्रत्येक शुभ कार्यात, प्रत्येक शुभ पूजेमध्ये आपण खोबरा आणि गुळाचा तुकडा किंवा गुळ खोबरं, नुसता गुळाचाही तुकडा आपण ठेवतो। एक नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून आपण गुळाचा तुकडा किंवा गुळाचा खडा हा माता लक्ष्मी समोर अर्पण करत असतो। बघा, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जर शुभ व्हावी आणि त्याचा शेवटही शुभ व्हावा असं वाटत असेल, ते कार्य किंवा ते शुभ जे कार्य आहे त्याचं फळ तुम्हाला शुभ मिळावं किंवा ते पूर्णत्वास जावं असं वाटत असेल तर गुळाचा खडा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि जेव्हा लक्ष्मीच्या सेवेत, लक्ष्मीच्या पूजेत तुम्ही लक्ष्मी मातेसमोर गुळाचा खडा ठेवता तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होते। माता लक्ष्मीला गुळ ही गोष्ट अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला, आज इतका मोठा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला हेच मुठभर धणे, ज्याला लक्ष्मी स्वरूप आपण समजतो, या धण्यांवरती हा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ते माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। बघा, ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। जेव्हा या दोघांची आशीर्वाद किंवा या दोघांची कृपा आपल्या घरावरती असते तेव्हा आपल्या घरामध्ये
प्रत्येक क्षेत्रात आपल्याला बरकत येत जाते. व्यवसाय असेल तर झपाट्याने वाढेल, नोकरी असेल तर नोकरीत प्रगती होईल, घरातील प्रत्येक व्यक्तीला यामध्ये भरपूर यश मिळू लागतं. त्यामुळे जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची एकत्रित सेवा करायची असते. ठीक आहे, आता हे अर्पण केलं, सेवा करून झाल्या. बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती या धन्यांना आणि गुळाला तुम्हाला ओवाळायची आहे, बाजूला लावायची आहे. जो दिवा तुम्ही लावलेला आहे किंवा ऑलरेडी सकाळपासून जो दिवा पेटता आहे तोच असला तरी चालेल, वेगळा दिवा लावण्याची गरज नाही. हा दिवा तुम्हाला त्या धन्यांना आणि त्या गुळाला तुम्हाला ओवाळायचा आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. यानंतर रात्रभर हा गुळ आणि हे जे धने आहेत हे असेच ठेवून द्यायचे. पहाटे तुम्हाला थोडं लवकर उठायचंय, 3, 3:30, 4च्या दरम्यान उठायचंय. उठल्यानंतर ती जी देवघरात ठेवलेली प्लेट आहे ती तुम्हाला काढायची आहे आणि ती प्लेट काढून तुम्हाला एखाद्या पवित्र किंवा चांगल्या जागी ठेवून द्यायची आहे. कारण 3-3:30 वाजता मला नाही वाटत तुम्ही आंघोळ कराल किंवा स्नान कराल. ठीक आहे, ती प्लेट तिथून बाहेर काढायची आणि एखाद्या चांगल्या पवित्र ठिकाणी ती ठेवून द्यायची. स्वयंपाकघरात ठेवली तरीही चालेल. जेव्हा तुम्ही आता 3-3:30 वाजता उठल्यानंतर तुम्ही जागे तर नाही राहणार, परत तुम्ही झोपणार. मग 5:30-6 वाजता जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा काय करायचं, यातील थोडेसे धने काढायचे, गुळाचा खडा एक छोटासा तुम्हाला तोडायचा त्याच्यातून आणि ते अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. ठीक आहे, स्नान करून झालं की त्यानंतर पुन्हा थोडासा गुळाचा खडा त्याच्यातून काढायचा आहे आणि तो चहामध्ये किंवा तुम्ही जर दूध घेत असाल, चहा पित असाल, जे काही असेल त्यामध्ये टाका. काहीच पित नसाल तुम्ही तर फक्त नुसता तो गुळाचा खडा तोंडात घातला तरीही चालेल. थोडंसं गुळ तुम्हाला त्यातलं प्राशन करायचं आहे. त्यानंतर राहिलेलं जे गुळ आहे आणि राहिलेले जे धने आहेत ते घेऊन कुठल्याही एका गोशाळेमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन गाय मातेला ते खाऊ घालायचं आहे. आता समजा गाय माता नसेल की ताई खूप प्रयत्न करून ही गोशाळा नाहीच आहे, तर मग तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातलं तरीही चालेल. फक्त पक्ष्यांना खाऊ घालत असताना तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा किंवा भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहायचा आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही रात्रभर अभिमंत्रित केलेले धने अंघोळीच्या पाण्यात घालाल, लक्षात घ्या त्या क्षणात तुमच्या अवतीभोवती तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये असलेली जी इडापिडा, दारिद्र्यता, संकट, विघ्न, कलह जे काही तुमच्यात भरलेलं असेल, जी काही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्यात एखादी वाईट शक्ती असेल, त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. कारण तुम्ही रात्रभर अभिमंत्रित जे लक्ष्मी स्वरूप असणारे जे धणे आहेत आणि गुळाचा जो खडा आहे त्याने जेव्हा स्नान कराल तेव्हा सगळे आजारही नष्ट होतील. जेव्हा तुम्ही थोडासा गुळाचा खडा खाल तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. कारण माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेलं माता लक्ष्मी स्वरूप असणारे ते धणे आणि गुळ, त्यातील थोडासा गुळ जेव्हा तुम्ही स्वतः खाल तेव्हा माता लक्ष्मीचा पूर्ण आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला प्राप्त होईल. आणि जेव्हा तुम्ही गाय मातेला हे खाऊ घालाल किंवा पशु पक्ष्यांना खाऊ घालाल तेव्हा तुम्हाला दैवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, गाय माता म्हणजे काय, तर तिला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो. तिच्या 33 कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हाही तिला आपण असे काही महत्त्वाचे पदार्थ असतील किंवा असे आपण उपाय करून केलेले जे काही गोष्टी असतील त्या खाऊ घालतो ते आपल्याला त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता गाय माता नसेल, पशुपक्ष्यांना जरी खाऊ घातलं तरीही तुम्हाला भगवंताचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.